सर्वप्रथम आपल्या भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा। सन्माननीय आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, आपल्या संकुलाच्या इमारत प्रमुख वाणिस्कर मॅडम, उपस्थित इथे असलेले व्यासपीठावरील सगळे इंचार्ज, मुख्याध्यापक, शिक्षक बंधू भगिनींनो आणि सचिन सर बोलल्याप्रमाणे ज्यांच्यासाठी आणि ज्यांच्यामुळे आपलं हे चालतंय ते सगळे विद्यार्थी बंधू भगिनी। विद्यार्थ्यांनो, ह्या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि प्रजासत्ताक मिळवण्यासाठी ज्या ज्या लोकांनी प्रयत्न केलं त्यांना वंदन करते। आणि सर्वप्रथम तुम्हाला मी एकच विनंती करते की हे प्रजासत्ताक आपलं स्वतः, प्रजा म्हणजे आपण सगळे, मग सत्ता मिळालेली आहे पण ती आपण सत्ता कशी टिकवायची। तर विद्यार्थी मित्रांना मला एकच सांगायचं आहे की मोठं मोठं स्वप्न बाळगताना जे रोजच्या जीवनात काय काय आहे की आपण साधं शाळेत येतो, स्कूल में जब आप आते हैं तो कैसा आना चाहिए, उधर से ही स्टार्ट होता है, अपने घर से स्कूल तक आते हैं। झाडं दिसली, कोणी आजारी माणूस दिसलं, प्राणी पशु, उगाच रस्त्याने ते झाड असले की मारत यायचं, काय करत यायचं। तुमच्या हातात सगळी टिक्का सत्ता टिकवायचं तुमच्या हातात आहे। नेता येणार, हे मला सांगणार, ते मला, त्यात 5 दिवसाचा शो असतो, पण तुमच्यामध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही त्या एकेका दिवसाचं, एकेका मिनिटाचं काय सदुपयोग करू शकता। आपण आपल्या पद्धतीने वागायचं की मला घरात सर्वप्रथम आपण आपले जे निश्चय, ध्येय ठरवा। साधी ड्रॉइंगची विद्यार्थिनी आपली ही दिल्लीपर्यंत जाते, का आपण जाणार नाहीये? काल लोकनृत्य झालं, आपल्या विभागातून नंबर आला एवढा अख्ख्या BMC मधून। म्हणजे त्या मुलांनी, त्या शिक्षकांनी, प्रत्येक शिक्षक हा प्रयत्न करणारच असतो, पण त्याच्यासाठी विद्यार्थ्यांनी घेताना कसं जेवढं शिक्षकांनी निघतं ना तेवढं त्याग करायचं। मला त्यातनं काय घेता येणार? मी ह्याच्यात आज काय शिकलो? फक्त तुम्ही तुमचं रोजचं येणं, रोजचं शिस्त, रोजची स्वच्छता एवढं जरी केलं तरी हे आपल्या प्रजासत्ताक दिनाला खूप खूप काही शुभेच्छा देऊ शकतात तुम्ही। तुमच्या हातात सगळं काही आहे, आपल्याला अनाडी राहायचं नाहीये। आताच चाललंय 8वी पर्यंत पुढे ढकला, पण आपण काय करणार? आपण रोजचं काहीतरी केलं पाहिजे ना। रोज नेहमी शाळेत यायला पाहिजे, आपलं स्वच्छता, आपण आपल्या विद्यार्थ्यांची, आपल्या शेजाऱ्यांची, आपल्या आई वडिलांची मान सन्मान जर राहिला पाहिजे तरच आपल्याला जो आपल्या एवढ्या नेत्यांनी प्रजासत्ताक मिळवून दिलेला आहे त्याचं चीज झाल्यासारखं होईल। आणि आज आभार व्यक्त करणार नाहीये, पण मला तुम्ही सन्मानाने मॅडम आजच्या माझ्या स्टेज ध्वजारोहणाचा कार्यक्रम केला आणि ह्या शाळेत 2004 पासून असताना सकाळ दुपार सेकंडरी करता कदाचित माझ्या हातून काही चुकलं, कोणी दुखावलं गेलं असेल तसंच, आणि तुम्ही मला सहकार्य केलं त्याबद्दल संपूर्ण इमारतीची मी खूप खूप आभारी आहे। आणि असेच विद्यार्थ्यांचं आपल्या हातून सेवा घडो ही सदिच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र।